गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असणार आहे खूप स्पेशल, कारण आम्ही आलो आहे कोकणात. तर आम्ही मिडनाईट निघालो होतो आणि आता मॉर्निंगमध्ये 8:45 झाल्यात. आम्ही इथे पोहोचलो आहे. आता आम्ही रेडी होणार आहेत आणि गणपतीपुळेच्या मंदिरात जाणार आहेत. तर आम्ही आता रेडी झालेलो आहेत आणि चाललो आहे गणपतीपुळे मंदिरात दर्शन घ्यायला. माझा नवरा पण आहे बरोबर. तर ठीक आहे, आतमध्ये मंदिरमध्ये अलाउड नाही आहे, सो आम्ही बाहेर आल्यावरच भेटू. आता आमचं दर्शन झालेलं आहे. रांग मोठी होती पण पटापट झाला. हॅलो. तर आता आम्ही काढत आहेत फोटोज वगैरे. मागं तुम्ही बघू शकता समुद्र आहे मस्त की. आता आम्ही तया पण जाणार आहोत. किस दे त्याला ते डोक्यावर. मग आम्ही गेलो गणपतीपुळेचेच बीचवर. त्या जाऊन रील नाही काढणार ऐसा तर होणार नाही, म्हणून आम्ही केली सुरुवात आमची रीलला. आणि वेट याने केला तर कैसा होईल, मग ये तो बनता है. बघ का करत. गरमी खूप जास्त आहे, तर तुमचे व्ह्यूज जरा सांगा मला. कोकणमध्ये आल्यानंतर कसं वाटतं? या बाजूला वाजरा. हा, जामच गरमी आहे. मला तो हा. उकाला आहे पुरा. उसाचा रस पिला, नारळ पाणी पिला तरी तहान काही भागत नाही आहे. अरे पाणी पियतच त्यासाठी सगळं नाही पियचा. मग आता जाऊन आम्ही हॉटेलला आमच्या जाता रूमवर आणि पाणी पिता तेव्हा मे बी थांबल तहान वगैरे. मला गरमी होते. तर आता आम्ही आलोय प्राचीन कोकण. तर आया पूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू, शेवटपर्यंत बघा. आणि हा तिकीट काउंटर वगैरे काय तिकीट काय आहे ते पण तुम्हाला दाखवू. तर आमचा दोघांचा तिकीट होता 100 रुपीज आणि फोटो काढायचा असेल तर 50 रुपीज एक्स्ट्रा. आता सुरू होतं आपली प्राचीन कोकणची टूर. तर ते टूरचा आपल्याला गाईड पण असतं, जो प्रत्येक विषयाची प्रत्येक गोष्टीची एकदम सखोल माहिती तुम्हाला देईल. तया फिरताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखादे गावान फिरतास. एकदम प्राचीन गाव आहे, ज्या जुन्या जमान्यांची लोक कशी राहत होती ते सगळं या मांडले आपले समोर. आणि म्हणजे त्यांनी ते जपून ठेवले ज्या प्राचीन गोष्टी आहेत त्या. पुढे जाऊन त्या एक मचान पण होती एकदम उंचची उंच. एक टायमाला 3 व्यक्ती ते जाऊ शकतात. चप्पल काढून जावं लागतं. आणि मस्त व्ह्यू होता त्यांशी. पूर्ण झाडा झुडपा दिसत होती, अख्खा ग्रीन. त्या जाऊन रील नाही काढणार ऐसा होणार नाही, म्हणून झाली माझी मस्ती सुरू. ही हू चलो फिर आगे. बघा आपला कोळी बांधव आहे. जाओ मला फोन आणा. हो, माझे बाप्पा जा. माझे बाप्पा आहे म्हणजे कोकण काय प्राचीन कोकण मस्त आहे. म्हणजे आहे पूर्ण झाडांची माहिती भेटेल तुम्हाला. ते पूर्ण म्हणजे जुन्या जमान्यांचा कोकण कैसा होता त्या सगळं जपून ठेवलं आहे. म्हणजे असंच काय बोलता नाही, म्युझियमच आहे हो. तर जुनी सगळी पद्धती वगैरे कैसं लोक होती, कशी लोक राहायची, देव त्यांचं सगळं दाखवलं. म्हणून तुम्हाला आया येणं मस्त आहे. कैसा वाटला हो तुम्हाला प्राचीन कोकण फिरून? प्राचीन कोकण एक नंबर आहे. मोठा पण आहे. इकडे
कोकणाबद्दल भरपूर काही विषयांवरती हम्म. इन्फॉर्मेशन दिली जाते. कसं होतं कोकण आणि व्यवसाय गाईड काय होता होते. ते 12 बलुतेदार असतात, म्हणजे जे काम करायचं पहिले कालापासनं त्यांच्याबद्दल सगळी माहिती दिली. जर तुम्ही पण कोकणात येत असाल तर प्राचीन कोकण बघल्याशिवाय जाऊ नका. हे त्यांचा ग्रामदैवत. तर आता आम्ही घेतोय एक्झिट. आमचं झालेलं आहे पूर्ण बघून. डीप आहे ना हम्म. डीप अशी दिसेल. वारली पेंटिंग. प्रत्येक झाडावर बोर्ड आहे, ते झाडाचं नाव नंबर नाव पण आहे. हे सागवान. किती झाडात? 477. अच्छा, त्यातून 400 नंबर. ओके. तर आजचा डे 1 आणि नाईट पण आम्ही गणपतीपुळेमध्ये स्पेंड करणार होतो. सो आम्ही संध्याकाळी निघालो आहे ये बीचवर. ये बीचचा व्ह्यू बघा आता. हे गाईज, तर आता आम्ही आलो भंदरपुले क्लिफ पॉइंटवर. येस. तुम्हाला दाखवते बघा. राब चिके है कौन आइटम है ना, आइटम है कौन राब चिके ये माल है. तर गेस करा आता आम्ही काय निघले. आम्ही निघलो येच बीचवर जाण्याचा रस्ता शोधत. लोक आता सगळी वरतीच होती क्लिफ पॉइंटवर, त्यांशीच बघत होती, तयाच फोटो काढत होते. पण आम्हाला जायचं होतं बीचवर, तर ते बीचवर जाण्याचा रस्ता बघा. आता येच भंडारपुळे बीचवर जाण्यासाठी आम्ही गाडी रस्त्यानं लावलंय, कारण आम्हाला रोडच नाही भेटत आहे. आणि आम्ही आता चालले आहो. एक पायवाट आहे, त्यांची दाखवते तुम्हाला. हे बघा, ही पायवाट आहे, शांत सुंदर. नीट या. झाड काय गेले, गायब नका हो. काय घुसला दाखवा. रस्ता डेंजर आहे हो, काटं बिटं घुसू शकतात. तरी आमची मस्ती, आम्ही चाललो. कारण जो वर्षी आपण व्ह्यू बघले तो एक नंबर आहे. खालशी जावाला रोड नव्हता तर शोधल्या आता कंशी बिंशी हाय तरी आणशी. म्हणून आया जास्त लोकांनी वाटतं. परलोस तू एक ताईला हिल घालून. डेंजर आहे बघ, चिखला डायरेक्ट पाय. मला काय माहिती आता कडक आहे का नरम आहे माती. हा रस्ताच नाही आहे म्हणून लोकच नाही आता. या हे वाटतं पाणी इथून जातं तिकडे का तिथून पाणी येतं. हा मग इथे ते फार्मिंग करतात फिश पॉवन. हा चल सर. आम्ही जातो पुढे. आम्ही होतो एकदम त्या टॉपला, तनशी आम्ही आयल्या पाय वाटेशी. पूर्ण बीच रिकामा आहे, अख्खे बीचवर कोण नाही, कारण येवाला रस्ताच नाही आहे. असं वाटते आम्ही आमचा बीच खरेदी केले, प्रायव्हेट बीच ना, त्याच्यावर चालले आवरा भारी वाटते. त्या बघा तनशी गाड्या जातात. कोण नाही, पूर्ण बीचवर कोण नाही, पूर्ण सामसूम.
चला कालोखोवाच्या अगोदर रील काढणं जरुरी आहे म्हणून आम्ही लावला आमचा ट्रायपॉड ते वाळूमध्ये आणि तो आवरा हालत होता वाऱ्याच्या मुलं. आणि आमची फ्रेम पण बघायला कोण नाही तर कया जात होती अँगल एकदम फ्रेमच्या बाहेर. आम्ही तरी काही सविस्तर रील काढलं आणि निघलो. तर आता बीचवर फिरून झाला आमचा फोटोशूट व्हिडिओ शूट सगळा झाला. तर आता आम्ही चाललो रूमवर. बाय बाय. हॅलो गाईज, दिस इज डे 2 आणि आता आम्ही रेडी होऊन चाललोय आरेवारे बीचला. कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त. हा या ना तर जामच भारी वाटतंय. एकदम हाईप झालंय. ठीक आहे गाईज, तर आता आम्ही आरेवारे बीचला पोहोचल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवू. स्टे ट्यून. कुमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हिच काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी. हिच काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी. हिच पोरी लाईन देते मला बंदरावरी. कसं वाटलं मग? आणि कॉपीराइट येईल म्हणून म्यूट केला. वेलकम गाईज. तर आता आम्ही पोचलेलो आहे आरेवारे बीचचा क्लिफ पॉईंट. आम्हाला ओ हाय. तर गाईज मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. बघा तुम्ही, काय माहिती याच्याशी दिसेल का नाही. ये साईडला वेगळ्या कलरचा पाणी, ये साईडला ब्ल्यू कलरचा पाणी आहे. क्लिअर दिसत नसेल म्हणजे आया येऊन दोन काय हो दोन समुद्र म्हणजे 2 पार्ट. हां 2 पार्ट मिक्स होता नाही येऊन, पण ते ॲक्च्युली मिक्स नाही होत. दिसते सेपरेटेड आहेत बट दिसता नाही सर. तर शेवटी आम्ही काय खाली आले. मस्ती होते आमची ती आम्ही केली पूर्ण. आणि आम्ही खाली उतरलो. कैसा उतरलो बघा, सरकत सरकत. यायसा नागमोडी रस्ता, माती पूर्ण सरकत होती तरी पण आम्हाला खाली उतरायचंच होतं. आवरे खाली उतरलो आहे, कोणच नाही आहे. जाय कोण नसतं तर या आपण दोघं असतो है ना. बघा किती भारी वाटतंय समुद्र. हां आणशी बघा नीट दिसतंय, सही वाटतंय. 2 कलर आहे दिसून येत असतील तुम्हाला. तर आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट झिप लाईन करायला आरेवारे बीचचाच नेक्स्ट पॉईंट. तर नेक्स्ट आम्ही आल्यावर झिप लाईन करायला. ठीक आहे, आता एक तरी झिप लाईन कोणी केली का दाखवते तुम्हाला. तिचा आम्ही पण झिप लाईन करणार आहोत. हां आणि कपल करणार आहोत, एकत्र जाणार आहोत. येस. तर आता तुम्ही आम्हाला बघलं असेल की आम्ही आरेवारे बीचवर दुसरं कपडं घालून होतो. मी 1 पीस आणि यांनी पण पॅन्ट आणि शर्ट घातलेला. आणि आता अचानक कपडं चेंज कसं झालं तर आम्ही कारमध्येच कपडं चेंज केलं दोघांनी पण. कारण आम्हाला ही राईड करायची ती झिपलाईनवाली, त्याच्यामुळं आम्हाला कम्फर्टेबल जे कपडं वाटत होतं ते आम्ही कारमध्ये चेंज करून घेतलं. सुद्धा आता आम्ही रेडी झाले आहोत सगळा युद्ध करायला म्हणजे जावाला. एक्साइटेड. बंजी जंपिंगची बात करताना रोपलाय नाही अजून. हां ती जंपिंग बिंपिंग नाही बट यो करू शकतो.
तर झिपलाईन केल्याच्या नंतर त्यांचे जे मेंबर्स असतात त्याहीच आम्हाला स्कूटीवरती परत आमची ज्या कार पार्क होती तिथपर्यंत आणून सोडला. सो या एक बरं आहे, कारण तेवढे लांबशी खाली जाऊनशी परत वरती चढणं जाम मुश्किल आहे. चला तर मग आता जाऊया आपल्या नेक्स्ट पॉईंटवर. तर आता ऑलमोस्ट 2 वाजायला आल्यान आणि आवरे घर दुपारी आम्ही आल्या काय सनकिन शिप स्पॉट जी बोट होती आया डुबलेली बोट म्हणजे वावत आलेली आणि हां. इथेच settle झाली. वावत आलेली आणि आया बोलली, सेट आम्हाला झाली. कोकण आवडला म्हणून काय नाही. तर ती बोट बघायला आम्ही आयलो खरं आवर, पण आता बघा ती बोट. पण कोकणच्या माणसानं तिला हकलली, कापली तिला. ती बोट आता राहिलीच नाही आहे, काढताना काम चालू आहे सध्या या, आणि ती पूर्ण गेलाय कुठूनशी तिचाच आहे ते चुरा. अजून कापून काढ. आता पूर्ण ते काढून टाकणार आहेत, दगड वगैरे टाकायला सुरुवात केली, ती काढूनच टाकणार आहेत. आमचा गावकऱ्यांशी बोलणं झाला, बरं ते आता ती बोट नाही आहे, काम चालू आहे बोललं ते आम्हाला. सो आईलो एकदा स्पॉट बघला, परत कवा येताव ना कवा नाही, अर्धी तरी बघायला भेटली, ठीक आहे समाधानी. आणि तर मग तुम्ही येत असाल तर या स्पॉटवर आता येऊ नका, कारण या स्पॉटवर ती बोट राहिली नाही आहे. तर फायनली आम्ही आता रत्नदुर्ग किल्ल्यावर पोचलो आणि आता तुम्हाला दाखवते किल्ला. कन्स्ट्रक्शन चालू आहे ॲक्च्युली, म्हणून हे सगळा, बट ठीक आहे. हां, रत्नदुर्ग किल्ल्यावर रत्नेश्वरी माता आहे, आई भगवतीचा किल्ला. तर यो आहे श्रीदेवी भगवती मंदिर रत्नागिरीमधला. तर चला आता मंदिरमध्ये फोटोशूट अलाउड आहे का नाही माहिती नाही, बघूया. दर्या सारंग कान्होचे आंग्रे, तुलाच बघा कवरी मोठी. तर आत्ता फोटो व्हिडिओ आतमध्ये अलाउड नाही, बोर्ड लिहिल्या नाही, सो आतमध्ये गेल्यावर दर्शन घेऊन डायरेक्ट आपण आता बाहेर भेटूया. आणि जर जमला तर मी कॅप्चर करेल देवीचा फोटो वगैरे, व्हिडिओ वगैरे. तर बघा मी गपचूप एक व्हिडिओ काढली देवीची. हे बोललं की हे बॉर्डर आहे फोटची. तर बघा अशी काही नाही दिसत आहे, समुद्र, बोट्स आहेत त्या बघा, फक्त आणि फक्त अथांग समुद्र. यो समुद्र समुद्र बघता बघता माझा खालती लक्ष नाही धरत, डायरेक्ट समुद्र नाही गेलं असतं वरती. झाड वन झुडपे, जेटी सारखं आहे वाटतं होय. हा ना, बसक्या बुरुज म्हणजे काय हो? हां, बसक्या बुरुज. ही बघा फुल जेटी दिसत आहे. आता मागं तुम्ही बसक्या बुरुज बघला, आता समोर आमचे आहे रेडे बुरुज, तर तो दाखवते बघा. मीनिंग तर नाही समजला. फोकस केला की ते तू काढायचं. वाव,
यो बघा, मस्त वारा येते अशी. पुढं काही नुसता समुद्रच आहे, न संपणारा. पक्के वर्षांपासून ड्राय झालंय नाही तर ही आहे विहिरांची. जसं बघा हां कावला पण बघतोय. जसा प्रतापगडला तो पार्ट त्यांनी बनवलेला ना, वॉटर इरिगेशन सिस्टम, येस. पावसाचं पाणी पिणं जमा होतं, तसंच आपण आहे. ओके प्लीज तुम्ही इकडे बघून बोलू शकता. तसंच आहे, म्हणून तो एक पार्ट एकदम डीप आहे. ओके. जिथं इथे ग्राउंड वॉटर आहेच नाही पहिली बार. डोंगरामध्ये ग्राउंड वॉटर इथे येतच नाही. तिथे इरिगेशन थ्रूच तुम्हाला पाणी जमा करायला लागेल. ग्राउंड वॉटर फक्त जमिनीवर विहीर असते त्याला भेटतं. पण तिथं पण एक काहीतरी गुफासारखी दिसते का? त्याची पाणी मे बी. नो ना, मग ते काहीतरी हायडिंग स्पॉट आहे. ओके. यो वाला तिकडे पण काहीतरी आहे, तिथून पाणी पास होतं. त्या पण एक हिल शॉट यो मे बी फुल झाला का तिकडचा रिझर्वायर फिल करतो पूर्ण. मग त्या एक छोटासा मंदिर आहे, त्या आपण जाऊ. खंडोबाचं मंदिर आहे. वाव, एक मिनिट. खंडोबाचं मंदिर आहे? बघायला लागलं. देव खंडोबा मंदिर आहे. खंडोबा म्हणजे कोर देव आहे, कोर. आता यो आमचा खंडोबा देव आहे. तो सब्जेक्ट कसं असतं, कोर सब्जेक्ट ते सांगतो, कोर देव. ओके. एलकोट एलकोट. जय मल्हार. पाया पडू. जाम तापले, तापले कडक. 3 वाजल्यान आता. आम्ही अजून फोटोच आहोत. डीप आहे ना. तर चला मग आता जाऊया. मी आता जाम थकल्या, बघा माझी हालत. गरमी मुलं जाम थकल्या, रास ऊन आहे. आता मी दमल्या म्हणून. काय मला वाटतं तो हायडिंग स्पेसच आहे, गुफा आहे काहीतरी. हो त्या फुलं मला हवा. भेटेल तुला. हां हो, थँक्यू. सांगा गाईज, मी फुल लावून कशी दिसतंय? माझ्या नवऱ्याने एकदम प्रेमाने आणलेलं आहे. थँक्यू. तर चला आता मी दमलो. पुढं जाऊन पण जो छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण असं स्टॅच्यू वगैरे हात तयार, ते पण दाखवतो. बघत राहा. बघा जशी बुरुजांना नावं दिली आणि रेडी बुरुज वगैरे, तसाच यो आहे गणेश बुरुज. आता आम्ही सीड्या उतरतो आणि आपल्याला जायचं आहे आता. जो दिसते यो पॉइंट येताना लागला तया. मगाशी एंट्री पॉईंट ते दाखवता आला, कारण आहे कन्स्ट्रक्शन काम चालू होतं, ट्रक वगैरे होतं. तर आत्ता दाखवते तुम्हाला. बघा तर फायनली जो बोलत होतो मी तो तया आपण पोचले आहो. यो आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. वरती तोफ पण आहे. जर तुम्ही आयलंच तर आपण नक्की या. आम्हाला झालेलं आहे आता लेट, सो आम्ही आता घरा जात आहोत आणि म्हणून आतमध्ये जात नाही. पण आतमध्ये गेल्यावर बोट वगैरे पण सगळा हाय वरती, तर तुम्ही जाऊ शकतास. भेटू आपण नेक्स्ट टाइमचा स्पॉट केलं तर भेटू. बाय बाय. तर आता जे स्पॉटला आम्ही चालले आहोत तो रत्नदुर्ग फोर्टपासनं 40 to 50 किलोमीटर्स लांब आहे. देवखाली बीच जो आहे कशेलीमध्ये. त्या
ये बीचवर जावासाठी मी इन्सिस्ट केले माझ्या नवऱ्याला, कारण मी त्याच्या रील्स बघलेल्या आणि तो आवरा भारी अट्रॅक्टिव्ह वाटला ना मला, की मी बोललो मला तर तया जावाचंच आहे. आमचा काही डन नव्हता किंवा म्हणजे डिसाइडेड नव्हता आया जाणं. सो माझी मुलं माझ्या नवऱ्याने मला तया नेवायचं ठरवले, तर चला. आणि हां, ये बीचला येताना बिलकुल नेटवर्क नाही आहे आणि ज्या आपल्या गुगल मॅप्स वगैरे आहेत ते पण चालत नाही. आम्ही आमच्या गावकऱ्यांना रस्त्यानं जो भेटेल त्यांना विचारून इथपर्यंत पोचलो. कुठं आलो आपण आता? आपण आलो कशेली बीच. जाम होता रस्ता मोठा, पण आवरा मज्जा आली ना. माझा फुल पडेल म्हणायचं आठवण, पण जाम मजा आली. यांना सांगून समजणे बोलते नको जाऊ तरी चालल्या का या. शेणशा गेलं एकटाच, भीती नाही काही नाही. अख्खी दुनिया काही भीती नाही यांना. एकटंच गेल्यानं तयार दिसतंय कोणतरी एक माणूस पण नाही आहे. दुनियाभरचे माणूस अकरा आहे आणि हे एकटं गेल्या. आता काय बोलू मी यांना. बोललो तर बोलताना बोलतय. अहो काय माणूस आहे. बघ अवकरण्या त्यांना बोलताना अवकरण्या. अहो नको. अख्खी दुनिया पागल आहे, एकटंच शानत. आता ब्लॉग बघला ना का मला वरडतील, तुम्हाला काही पण बोलतस, पण ये बघा ये काही पण नाही करत का. झाला का समाधान. या माता दुनिया आया. क्रॉक्स चुकीची गोष्ट आहे. काय झाला. क्रॉक्स घालून नाही मग काय घालून जायचा. हा ट्रेकिंग. अरे सही आहे. माझ्या नवऱ्याने बघा एकदा चप्पल धुवलंय तरी परत जेला चप्पल धुवायला. एकदम डोंगरावर चढूनशी चप्पल धुवून आईलंय. झाली का निघाच आता. चला मग. चप्पल धुली होती हे पोऱ्याने उडवली माती परत. हा ठीक आहे. आय एम रिस्क टेकर. ओके चलो. तर गाईस आता आमचा कशेली बीचवर म्हणजे फोटो व्हिडिओ यांचं काढून झालं आहे. मी नाही काढलं कारण मला आता पूर्ण दिवसामध्ये डाऊन फील होतं आहे. सगळा माझा मेकअप उतरला आणि एकदमच लो फील होतं आहे, म्हणून मी नाही काढलं काही फोटो व्हिडिओ. फक्त ब्लॉग शूट केलं आहे. आणि हां काय बोलायचं आहे. काय ना तिला गाडी चालवायची गरज आहे, काय करायची गरज आहे. नुसतं गाडीत बसायचं आहे. हां पण नुसतं जरी बसलो. रोड एन्जॉय करायचं आहे, लोकेशन एन्जॉय करायचं आहे, फोटो काढायचं बस. फिर भी इंसान थक जातो. पण मी बसून पण फक्त गाडी चालवायची गरज नाही लागत त्याच्यासाठी. नाही चालवायची मला उगाचच तुम्हाला रिस्कमध्ये नाही टाकायचा. तर ठीक आहे. आवराच होता आजचा ब्लॉग म्हणजे डे 2चा. तर आम्ही उद्या जर काय स्पॉट कवर केलं तर ते पण तुम्हाला दाखवू. तर तुम्हाला वाटत असेल की अजून पण आहे तर हां आता रात्र झाल्या आणि आमचं सगळं स्पॉट 2 दिवसांनाच कवर झालं आहे. आणि आम्ही आजच घरा जायला निघत होतो, पण अचानक असा यांचा विचार जायला की एक नाईट आया स्पेंड करून आपण म्हणजे उद्याला जाऊया, उद्या दुपारी निघूया. हॅलो हां आतापर्यंत आपण यांना भरपूर असे एक्सपेन्सिव्ह हॉटेल रूम्स ते सगळे बघितले, तर तो फील नाही भेटत. आपण तर कोकणमध्ये आलो ना, तर कोकण स्टाईलमध्ये आपल्याला राऊंड बघायचं आहे की कोकणची लोक कशी राहतात. मग त्या प्रकाराचं आम्ही इथे एक होमस्टे बुक केला. ते बुक करायसाठी किती मेहनत किती लांब शायला ते पण एकतरी तर नेटवर्क नसतं रस्त्यांमध्ये, तर आम्ही कसं करून याला त्याला विचारून इथपर्यंत आलो आणि आता आम्ही एन्जॉय करतो. एक कोकणी घर कसं असतं त्या हिशोबाने एक्सपिरियन्स करतो. तुम्हाला दाखवते की याच्या आजूबाजूला एकदम झाडाझुडपांशी आयला आम्ही पूर्ण एकदम आतमध्ये एकदम कानाकोपऱ्यावर येऊ आणि आजूबाजूला फक्त झाडं आणि काळोख आहे. जय आम्ही राहतो तयाच फक्त ही लाईट्स दिसते तुम्हाला. तर तुम्हाला दाखवतो थांबा कैसा आहे आमचा होमस्टे. तर तुम्ही बघू शकता आता
कॅमेरामध्ये दिसतंय पण आम्हाला दिसत नाही की समोर काय आहे. तर ही सर्व आंब्याची झाडं तीन प्लस यो पूर्ण पिच ब्लॅक रोड आणि हा आमचा स्टे आहे. आम्ही वरच्या फ्लोअरवरती राहत आहोत सध्या, बघू शकता तुम्ही. ती आपली गाडी तिथं पार्कड आहे. पिच ब्लॅक. माझी हिंमत होऊ शकत नाही जायची. प्रणाली तुझ्यात हिंमत आहे? जाऊ शकतस? येस लेट्स डू अ डेअर देन. जाल मी. जा मग जाऊन दाखव. पल. टिंग 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 टिंग. आम्ही फक्त एक्सपेरिमेंट करतो, बाकी ती जाणार बिणार नाही आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी ती पुढे गेले चालत. हे गाईज, तर आत्ता आहे डे 3 आणि वाजलेले आहेत दुपारचे 12:30 आणि आम्ही रूममधून चेकआउट केलेलं आहे. तर तुम्हाला एकदा मी बाहेरचा व्ह्यू दाखवते. रातच्या दाखवलेला तर सकाळच्या कसं दिसते बघा. फक्त नुसती झाडा बाजूला. एकदम शांत आहे. पुढं बघा या ही जी झाडं त्यांना सीताफळ लागले बघा. हे बघा मस्त ना. एक गोष्ट मी बघले कोकणमधली स्वतःच्या डोळ्याशी, आता रील व पक्की बघलेली तर तुम्हाला पण दाखवते बघा. समोर जे आया बाजूला जे राहतात त्याही घराच्या बाहेर काय सुकत घातले बघा. टी 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 आंबा पोळी भारी ना, मस्त वाटलं आहे. तर आता मी निघत आहोत. झोपाला पण आहे या झुला झुला. मी पण बसते. थांब मला बसवा. पकडा फोन आहे सा. हां, कैसा वाटलं मग तुम्हाला? आता घरात जायची इच्छा आहे? नाही, अजून दिवस राहायचा आहे. मला यांची सांगण्यावर अजून एक रात्र राहिलो, अजून यांना राहायचं दिवस झाला पण एक्स्ट्रा. हां, आम्ही 2 दिवसाचा प्लॅन करून होतो तरी एक एक्स्ट्रा राहिलो. पण आता घरात जावं लागेल. मस्त आहे बाई. आता मेट्रो सिटीवाल्यांना अशा जागा आवडतात, नाही अशी लोकांना मेट्रो सिटी आवडतात. म्हणून इथं जास्त क्राऊड नाही. सगळी आमची लोकं रत्नागिरीचे आले बॉम्बेला मुंबईला त्या काम करायला. काल पण आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलेलो होतो. रात्र इकडं बांद्राला कुठेतरी मुलुंडला का बांद्रा काहीतरी बोलला, वरलीला जातं. पण त्याचं रेस्टॉरंट इथं आहे. म्हणजे इकडली माणसांनी इथं पण जमा केले सगळा, तर तिथं पण जमा केले सगळं. आम्ही एरी काही करू नाही. आमची आगरी माणसं धंदा करायला असतात. ते एक प्रॉब्लेम आहे. यांची माणसं बघा, आया पण धंदा करतात, त्या पण धंदा करतात आणि करोडोमध्ये कमवतात. मग आता आम्ही आत्ता तर निघल्या, पण रस्त्याने त्यांचा पॉईंट भेटला तर करतो. पण ते तर तुम्हाला हां, राईट. ओके. माझा नवरा काढताय गाडी आता. एकदम भारी वाटला. हुश आरसा आहे. आता आम्ही आल्या जाता जाता आम्हाला भेटलं एक रस्त्यालाच. यो बघा रस्ता आहे, ते रस्त्यांशीच आम्ही आल्या. अहो थांबा. तर या रस्त्यांशीच आम्ही आतमध्ये गाडी घुसून राहिलो. पूर्ण म्हणजे असं गार्डन टाईप आहे आणि समोरच बीच आहे बघा. ही बघा किती मस्त झाडा. तर आम्ही खाली तर नाही उतरत आणि कारण आहे कोणच नाही आहे बीचवर. पण फक्त बीच काय सगळीकडे सेम असतं. सो नुसतं बघला आहे इथपर्यंत येऊन. सो घरात जाताना आम्हाला घ्यायचं होतं फणस आणि आंब. तर फणस तर आम्ही घेतलं 2, बट आंब घेवायला जेव्हा गाडी थांबवली तेव्हा आंब त्या पेटी अवेलेबल नव्हती. सो त्या जी पोरविकाला होती तिने डायरेक्टली आम्हाला तिचे घरा नेला. ती आमच्याच कारमध्ये बसली आणि तिच्या घरापर्यंत आम्हाला नेला. यो आहे तिचं घर. आजूबाजूचा परिसर बघा, एकदम गाववाली फिलिंग. काय मस्त वाटतंय ना. तर मग आम्ही तिच्या घरा गेलो. आता पुढचा बघा. कधीपर्यंत पिकणार ते अंदाज मला सांगा. हा बघा, हा बाय ना खाली म्हणजे आमची उद्या किंवा परवाला हा खायला होतो. उद्या 1-2 दिवसात होऊन जाईल ना सगळा हां त्याच्यामध्ये नेणार की पेटीमध्येच हा अशीच घेऊन जातो गाडी टाकतो बसून नाही गाडी. हां, गाडी इथेच घेतो. एक लाईनमध्ये ह्या किती आंबा आहे वरती 18 आंबा आहे. असं 18 ते 4 सर एकदम.
काही खराब वगैरे नाहीत ना खालीवरती. ना बघ खाती काही काढून घेतो. तसं आम्ही खातो इकडे मुंबईला. नाही देत आपण काही. खाती बिर्याणी. तो कच्चा आंबा असतो असा आंबा असतो बघ. काढला. तर हे जे आंबे दिसतात आईचं आंबे ते झाडावरचे काढतात आणि मग गवताच्या पेटीमध्ये भरून ठेवतात ते पिकण्यासाठी. हे बघा त्यांची बाग आहे. जाम स्वीट फॅमिली होती ती. त्यांनी आम्हाला लगेच एक आंबा पण मस्त पिकलेला आंबा गोड गोड कापून दिला आणि आम्ही तो खाल्ला. एकदम रसीला होता. आणि मग त्यांनी आमच्या आंब्याची पेटी पॅक करायला घेतली. हे बघा घसरल्यान. मग आम्ही पेटी टाकली गाडीत आणि त्यांच्या पोरीला पण त्यांच्या स्टॉलपर्यंत ड्रॉप केला आणि मग निघालो आम्ही आमच्या घराच्या दिशेने. तर कसा वाटला तुम्हाला आमचा कोकणचा व्लॉग नक्की लाईक करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.